गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रेशो अँड प्रपोर्शन हा जो आपला चॅप्टर नंबर 4 आहे तो आज आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर रेशो अँड प्रपोर्शनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण स्टडी केल्या होत्या. आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आज आपण सुरुवात करतोय. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, फ्रॉम द फॉलोइंग पेयर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्युस्ड फॉर्म ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. अशा प्रकारे क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन मधला फर्स्ट पहिले एक्झाम्पल काय आहे बघा, एक्झाम्पल आहे 72 अँड 60. हे जे दोन नंबर्स दिलेत त्या दोन नंबरचा जो रेशो आहे तो रेशो रिड्युस्ड फॉर्म मध्ये द्यायचा. काय द्यायचा आहे? रिड्युस्ड फॉर्म मध्ये. आन्सर मध्ये काय करूया बघा, तर पहिले जे दोन नंबर्स आहेत ते आपण काय केले, ऍज इट इज आपण काय केले, लिहून घेतले. नंतर ह्या दोन नंबरचा आपल्याला रेशो फाइंड करायचा. ओके, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल बघा, तर रेशो आपल्याला कशात घ्यायचा, फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबरचा काय करायचा आहे, रेशो घ्यायचा. मग रेशो इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, हे 72 आणि अपॉन पहिली काय म्हणायचं आपण 60 आपण म्हणायचं. ठीक आहे. हे जे दोन नंबर्स आहेत त्यांचा रेशो कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे, रिड्युस्ड फॉर्म. रिड्युस्ड फॉर्म म्हणजे मराठीमध्ये याला संक्षिप्त स्वरूप असं म्हणतात. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या दोन संख्येच्या बरं आहे का दोघांचा कॉमन मल्टिपल कोणता आहे तो शोधायचा. म्हणजे 72 आणि 60 बरं आहे का त्यांचा कॉमन मल्टिपल कोणता येतोय बघा, 12 येतं. बरं आहे का. मग 12 इंटू बरं का 72 आपण म्हणतो आणि 12 इंटू बरं का 5, 12 इंटू 5 60 येते आणि 12 इंटू 6 खाली किती येते, 72 येते. मग काय होणार इथं, सिमिलर पार्ट काय झाला इथं, 12 वर 12 काय झालं इथं, कॅन्सल झालं आणि आपल्याला व्हॅल्यू जी आहे ती 6/5. म्हणजे आपल्याला हे जे दोन नंबर्स आहेत त्या दोन नंबरचा जो रेशो आहे तो मिळाला आपल्याला 6/5. आपण काय म्हणता येईल आपल्याला याला 6/5 असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे काय झालं आपलं हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. ठीक आहे. त्यानंतर आपण यामधलं असणारं जे सेकंड एक्झाम्पल आहे ते सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा, त्याच्यामधलं 38 आणि 57. ओके, हे दोन नंबर्स आपल्याला दिलेले. पुन्हा आपण काय देणार आहे, जे दोन नंबर्स आहेत त्या दोन नंबरचा काय घ्यायचा आहे, रेशो घ्यायचा. मग रेशो इज इक्वल टू काय आपण म्हणायचं आहे, 38 अपॉन पहिली काय म्हणायचं 57. ठीक आहे. मग पुन्हा पहिली काय मिळणार आहे बघा, आता हे दोन नंबर्स कोणत्या नंबरच्या मल्टिप्लाय मध्ये येतात, कॉमन मल्टिपल कोणतं आहे बघा, तर 19च्या पटीत ही असं दोन्ही संख्या आहे. तर काय देता येईल बघा, 19 इंटू 2 बरं आहे का, व्हॅल्यू किती मिळते 38 आणि 19 इंटू 3 व्हॅल्यू किती मिळते 57. 19 ला 19 तर काय झालं बरं आहे का, कॅन्सल झालं आणि व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2/3. म्हणजे आपल्याला इथं रेशो आपल्याला मिळाला. तर रेशो आपल्याला इथून अजून सिम्प्लिफाय देता येतं का, नाही करता येत. व्हॅल्यू काय मिळाला, रेशो 2/3 और इथं काय म्हणायचं आपल्याला 2/3 असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे ही पहिली दोन एक्झाम्पल सॉल्व्ह झाली. ठीक आहे. या क्वेश्चन मधला थर्ड क्वेश्चन जो आहे बरं आहे का, तर थर्ड काय आहे बघा, आपल्याला काय दिलं पार्ट, कोणते दोन नंबर्स दिले, 52 व्हॅल्यू दिले आणि किती दिले 78. मग पुन्हा आपल्याला काय फाइंड करायचा, ह्या दोन नंबरचा रेशो फाइंड करायचा. मग रेशो इज इक्वल टू व्हॅल्यू काय दिली आपण, दोन नंबरचा रेशो फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर 52 आणि इथे व्हॅल्यू काय मिळाली 78. बरं का. त्यांचा कॉमन मल्टिपल कोणता येतं बघा, बरं का 13 चा कॉमन मल्टिपल आहे. बरं का 13 × 52 आणि बरं का 13 × 78 म्हणत असते. कॉमन मल्टिपल इथं काय झाला, न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय झाला, कॅन्सल झाला. इथं व्हॅल्यू किती मिळाली 4/6. याला अजून सिम्प्लिफाय आपण करू शकतो. कसं सिम्प्लिफाय करता येईल बघा, बरं आहे का, तर इथं 2 इंटू 2 आणि इथं काय म्हणता येईल आपल्याला 2 इंटू 3. इथं 2 ला 2 इथं कॅन्सल झालं. व्हॅल्यू इथं काय मिळाली 2/3. आपल्याला फायनली रेशो हे जे दोन नंबर्स आहेत त्यांचा रेशो मिळाला 2/3 और काय लिहिता येईल आपल्याला 2/3 लिहिते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, फाइंड द रिड्युस्ड फॉर्म ऑफ द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन सोडवला होता त्याच प्रकारे आपल्याला हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो सोडवायचा. फक्त क्वेश्चन मध्ये चेंज काय झाला, रेशो कशाच काढायचा, फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. समजा जर का दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज असतील, ठीक आहे, दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज असतील तर त्यांचं युनिट सेम असायला पाहिजे. ठीक आहे. युनिट सेम करून काय करायचं असतो, रेशो फाइंड करायचा. आता बघा दोन्ही पण पार्टसाठी आपल्याला पहिले त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा, ₹700 आणि ₹308. तर दोघांचं पण युनिट काय आहे, सेम आहे. ठीक आहे. बरं, मग आपण काय करता येईल आपल्याला याचा रेशो डायरेक्टली लिहिता येईल. आपण काय म्हणता येईल बघा, तर रेशो इथे व्हॅल्यू काय मिळेल, इथं 700 आणि इथे व्हॅल्यू किती मिळेल 308. ठीक आहे. मग आता याला आपण समजा हे जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा, आपण पूर्ण आपण काय करूया, मोठे नंबर आहेत आपण पहिल्यांदा सिम्प्लिफाय करूया. 4 इंटू बरं 4 इंटू 1 4, 4 इंटू 7 बरं 28, रिमेनिंग 2, 4 इंटू 5 20. अशा प्रकारे आपल्याला 4 भाग करायला 4 की 4
राहिले इथं 3, 30 किंमत झाली बरं. 4 7 28, 30 मध्ये 2 गेले बरं का, राहिले 2 राहिले, 2 वरती 0 बरं का, 4 5 20 अशा प्रकारे. पुन्हा आता इथं 4 न पण भागवते, 4 7 30 किंमत आहे, 4 7 28, त्यातले किती राहिले 2, 4 2 बरं का, सॉरी राहिले 2, 4 7 पुन्हा काय व्हॅल्यू आली 28. मग इथं सेम पार्ट आहे, काय झालं इथं 4 ला 4 काय झालं इथं कॅन्सल झालं. ठीक आहे, मग पुन्हा पार्ट व्हॅल्यू काय राहिले 175 अपॉन बरं का 77. आता कशाने भाग होते बघा, 77 ला 7 आपण डिवाइड करू शकतो. मग इथं पण भाग होते इकडे बघा, तर 7 इंटू बरं का 7 2 14 राहिले 3, 7 5 35 अशा प्रकारे. ठीक आहे, पुन्हा 7 इंटू 7 1 7, 7 1 7. ठीक आहे, बरं. आता इथे काय झालं बघा, 7 7 हा जो फॅक्टर आहे कॉमन फॅक्टर आहे तो काय झाला कॅन्सल झाला. आणि मग फायनली 11 काय आहे बरं, प्राईम नंबर आहे म्हणजे आपल्याला हा फायनली रेशो मिळाला. नाही तर रेशो काय मिळाला इथं 25 अपॉन 11. काय लिहिता येईल आपल्याला 25 ॲज 11 अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. असं झालं. ठीक, अशा प्रकारे पहिला क्वेश्चन झाला. आता आपण ह्यामधला सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सेकंड क्वेश्चन काय आहे दिलं बघा, तर 14 बरं आहे. आपल्याला व्हॅल्यू काय दिले बघा, ₹14 दिले आणि ₹12 and 40 पैसे. आता हा जो सेकंड क्वेश्चन आहे, आता या सेकंड क्वेश्चन मध्ये थोडासा काय आहे चेंज. काय चेंज आहे, आता इथं रुपीज आहे आणि तो रुपीज मध्ये पण आहे पैसे मध्ये पण आहे. मग आपल्याला कन्व्हर्जन करायला पाहिजे. काय कन्व्हर्जन करायला पाहिजे, तर दोघांचे युनिट्स काय घ्यायला पाहिजे आपल्याला सेम घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याला काय म्हणता येईल बघा, तर वी नो आपल्याला काय माहिती आहे, तर 1 रुपी इज इक्वल टू व्हॅल्यू काय असतं 100 पैसे. 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. मग 14 रुपीज साठी व्हॅल्यू काय मिळेल बघा, तर 14 इंटू 100 म्हणजे किती व्हॅल्यू मिळाली 1400 पैसे झाले. ठीक आहे, त्यानंतर आता येतो पुढची जी टर्म आहे ती आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर 12 रुपीज आणि 40 पैसे इज इक्वल टू 12 रुपीज म्हणजे काय घेणार आपण 12 इंटू 100 आणि प्लस 40. 12 इंटू 100 व्हॅल्यू किती मिळाली 1200 प्लस 40 म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली 1240 पैसे. अशा प्रकारे आपल्याला काय मिळाले टर्म मिळाले. आता हे दोन जे घटक मिळाले दोघांचे युनिट पण काय बघा सेम आहे, दोन्ही पण टर्म कशामध्ये आहे पैशामध्ये आहे. तर आता आपण काय करायचं आहे, तर ही जी टर्म आहे ही काय करायची आपण सॉल्व्ह करूया, म्हणजे आपण काय करूया याचा रेशो फाइंड करूया. ठीक आहे, पुन्हा काय लिहाय म्हणते रेशो. आता आपण रेशो फाइंड करतो. आता कशाचा रेशो बघा बरं का 1400 अपॉन 1240. मग त्याला सिम्प्लिफाय करूया. काय झालं बघा इथं 0 ला 0, काय झालं 0 ला 0 दिलं. मग आपण कशाने डिवाइड करू शकतो 140 आणि 124 ला कशाने भाग होतो बघा, इथं 4 न पण भाग जाईल बरं आहे. किंमत काय बघा 4 1 4, 4 3 12 राहिले 2, 4 5 20 म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली 35 मिळाली. अपॉन 4 इंटू 4 3 12, 4 1 4. मग इथं कॉमन मल्टिपल 4 ला 4 काय झालं इथं कॅन्सल झालं. आपल्याला इथं फायनली रेशो मिळाला. रेशो काय म्हणतो आपल्याला 35 अपॉन 31. काय लिहिता येईल आपल्याला 35 ॲज 31. अशा प्रकारे हा क्वेश्चन इथं सॉल्व्ह. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये काय आहे बघा, आपल्याला व्हॅल्यू किती दिले बघा 5 लिटर किती दिले 5 लिटर. सेकंड क्वांटिटी काय दिले बघा बरं का 2500 मिलीलिटर. 2500 व्हॅल्यू काय दिले मिली लिटर दिले. ठीक आहे, बरं. आता दोघांच्या ठिकाणी आपण दोन्ही ज्या टर्म आपल्याला दिले फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटी याच्यामध्ये युनिट सेम आहेत का, याच्यामध्ये युनिट सेम नाही. तर पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे, दोघांचं युनिट पण काय करायला पाहिजे सेम करायला पाहिजे. नंतर आपण त्याचा रेशो फाइंड करायचा. मग आता लिटरचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायला पाहिजे मिली लिटर मध्ये करायला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे, तर बी नो आपल्याला काय माहिती आहे. ठीक आहे, तर आपल्याला कोणती टर्म आपल्याला माहिती आहे, तर 1 लिटर लिटरचं कन्वर्जन मिलीलिटर मध्ये करायचं. 1 लिटर इज इक्वल टू व्हॅल्यू किती असते 1000 मिलीलिटर असते. मग आता याची व्हॅल्यू किती आहे 5 लिटर इज इक्वल टू मग व्हॅल्यू किती असणार आहे 5000 मिलीलिटर. कधी सिंपल आहे. नंतर आता आपल्याला बघा आता ही पण मिलीलिटर मध्ये पहिली टर्म पण मिलीलिटर मध्ये मिळाली, सेकंड टर्म पण मिलीलिटर मध्येच आहे. म्हणजे आता आपण काय फाइंड करायचं याचा रेशो. मग रेशो इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार फर्स्ट क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटी. फर्स्ट क्वांटिटी आता मिलीलिटर मध्ये घ्यायची म्हणजे किती येणार 5000 अपॉन इथे व्हॅल्यू काय येणार आहे 2500.
ओके, मग काय होणार बघा, ह्या झिरोला झिरो कॅन्सल झालं, ह्या झिरोला झिरो कॅन्सल झालं, मग व्हॅल्यू इथे किती राहिली 50/25. ओके, बरं मग इथे व्हॅल्यू काय म्हणते 25 × 2 50 आणि 25 × 1 25. कॉमन मल्टिपल काय झालं इथं कॅन्सल झालं आणि मग फायनली आपल्याला इथं रेशो मिळतो. आपल्याला काय रेशो मिळतो आपल्याला 2/1 और काय लिहिता आपल्याला 2/1 हा मिळाला आपल्याला रेशो. ओके, बरं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, तर आपल्याला काय सांगितलं 3 years 4 months आणि 5 years 8 months. आता याच्यामध्ये युनिट सेम आहे का नाही, इयर्स आणि मंथ्स मध्ये, इयर्स आणि मंथ्स मध्ये कन्वर्जन आपण करूया. इयर्सचं कन्वर्जन कशामध्ये करूया, मंथ मध्ये करूया. मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, तर वी नो आपल्याला माहिती आहे का 1 year इज इक्वल टू व्हॅल्यू किती असते 12 months. जर हे केलं असेल 1 year इज इक्वल टू 12 months आपण म्हणायचं. ओके, बरं मग आपल्याला काय म्हणता येईल बघा आपल्याला, तर 3 years. आता आपण पहिला रेशो आपण क्वांटिटी आपण कंप्लीट करू. पहिली रेशो मध्ये फर्स्ट क्वांटिटी कंप्लीट करू. 3 year 4 months साठी आपल्याला काय म्हणता येईल बघा, 3 yearचं कन्वर्जन आता मंथ मध्ये करायचं. ओके, म्हणजे 3 × व्हॅल्यू काय मिळेल 12. ओके, आणि प्लस 4 येणारी जी टर्म आहे कशामध्ये मंथ्स मध्ये. ओके, 12 × 2 = 36 36 प्लस 4 मंथ्स म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली 40 मंथ्स. किती मिळाली 40 मंथ्स. ठीक आहे, आता सेकंड क्वांटिटी घ्या. काय आहे क्वांटिटी 5 years आणि व्हॅल्यू किती आहे 8 months. मग व्हॅल्यू किती येणार बघा 5 years. 5 years म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला. ओके, इथं कसं सोडवायचं 5 × 12 इयर्सचं कन्वर्जन कशामध्ये झालं मंथ मध्ये आणि हे 8 months हे आहे असंच द्यायचं प्लस 8. आता व्हॅल्यू कशामध्ये आली ही मंथ्स मध्ये आली. 12×5 = 60 प्लस 8. बरं, ही व्हॅल्यू हे काय आले मंथ्स आले. काय आले मंथ्स आले. व्हॅल्यू किती आली 68 मंथ्स आले. 68 मंथ्स. मग आता आपण बघा दोन्ही क्वांटिटी कशामध्ये आल्या, दोघांचं युनिट काय सेम आलं. आता आपण काय फाइंड करू, रेशो फाइंड करू. सो रेशो इज इक्वल टू, मग रेशो इज इक्वल टू काय पण म्हणायचं, पहिल्या टर्मचा रेशो काय येणार आहे, पहिली टर्म फर्स्ट क्वांटिटी कोणती येणार आहे 40 येणार आहे, सेकंड क्वांटिटी कोणती येणार आहे 68 येणार आहे. ओके, बरं आता इथून आपण याला सिम्प्लिफाय करू. ओके, 40 आणि 68 ला कशाने भाग जाते बघा, आपण 4 भाग जाते 4 × 10. ओके, पुन्हा 4 × 4 × 4 चार 2 4 7 28. पुन्हा 4 ला 4 इथं काय झालं कॅन्सल. मग पुन्हा फायनली आपल्याला रेशो मिळेल. मग रेशो इज इक्वल टू किती मिळाले 10/70 और 10 ॲज व्हॅल्यू किती मिळाली 17 मिळाली. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर हा क्वेश्चन झाला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता यामधला पाचवा क्वेश्चन काय आहे बघा, तर आपल्याला व्हॅल्यू दिले किती दिले बघा, तर 3.8 kg व्हॅल्यू दिले 3.8 kg. आणखी काय दिले बघा आपल्याला 1900 ग्रॅम. ओके, 1900 ग्रॅम 1900 ग्रॅम अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू दिली. ठीक आहे, बरं आता आपण काय करूया, तर आपल्याला माहिती आहे आता इथं किलोग्रॅम आणि ग्रॅम आहे, तर आपल्याला कन्वर्जन करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, कन्वर्जन करायला पाहिजे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय पण म्हणायचं, तर वी नो. ओके, किलोग्रॅम टू ग्रॅम बरं आहे का, तर आपण कन्वर्जन करूया. तर आपल्याला म्हणता येईल 1 kg 1 किलोग्रॅम इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू किती असते 1000 ग्रॅम. मग 3.8 किलोग्रॅम इज इक्वल टू व्हॅल्यू किती असणार आहे 3.8 × 1000 येणारी व्हॅल्यू कशामध्ये येणार ग्रॅममध्ये येणार. म्हणजेच काय 1 0 गेला म्हणजेच व्हॅल्यू किती मिळाली 3800 आलेली व्हॅल्यू कशामध्ये आली ग्रॅममध्ये. आता दोन्ही क्वांटिटी कशामध्ये आहेत ग्रॅममध्ये. मग आता आपण काय करूया त्याचा रेशो फाइंड करूया. ठीक आहे, मग रेशो इज इक्वल टू, ठीक आहे, मग रेशो इज इक्वल टू फर्स्ट क्वांटिटी किती येणार 3800 अपॉन सेकंड क्वांटिटी किती येणार आहे 1900. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा इथं काय येणार बघा 0 ला 0 कॅन्सल, त्या 0 ला हे 0 कॅन्सल. आता बघा आता व्हॅल्यू किती राहिली 38/19 मध्ये दिली. तर दोघांचं कॉमन मल्टिपल कोणतं आहे 19 चं. 19 × 2 38 असतं आणि 19 × 1 19. मग 19 ला 19 काय झालं कॅन्सल झालं. मग आपल्याला हा फायनली रेशो आला. मग रेशो इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 2/1. हा काय लिहिता आपल्याला 2/1.
नेक्स्ट क्वेश्चन आपण सुरुवात करतोय. क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघा, आपल्याला फर्स्ट क्वांटिटी काय दिली 7 मिनिट्स 20 सेकंड. सेकंड क्वांटिटी काय दिली बघा 5 मिनिट्स 6 सेकंड्स. ठीक आहे, मग आपल्याला काय म्हणतात बघा तर वी नो. आता आपल्याला युनिट सेम करायला पाहिजे, सेकंड्स मध्ये कन्वर्जन करू. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे काय, ठीक आहे 1 मिनिट इज इक्वल टू व्हॅल्यू किती असते 60 सेकंड्स असते. काय असते 60 सेकंड असते. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करता येईल, मग आता आपण कन्वर्जन करून घे. त्यामध्ये फर्स्ट क्वांटिटी काय बघा तर 7 मिनिट 20 सेकंड. कन्वर्जन करूया, मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये करूया. तर व्हॅल्यू काय 7 मिनिट आहे म्हणजे व्हॅल्यू किती येणार 7 × 60 सेकंड मध्ये कन्वर्जन झालं प्लस 20. आता येणार सगळा जो पार्ट आहे तो कशामध्ये आला तो सेकंड मध्ये आला. बरं 7 7 42 420 प्लस 20 व्हॅल्यू कशामध्ये आली सेकंड मध्ये. म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली फर्स्ट क्वांटिटी आपल्याला मिळाली 400 बरं 40 बरं सेकंड. सेकंड क्वांटिटी काय बघा 5 मिनिट आणि 6 सेकंड. ठीक आहे, 5 मिनिट्स म्हणजे काय 5 × मिनिट्स कन्वर्जन सेकंड मध्ये करण्यासाठी किती एका मिनिटामध्ये 60 सेकंड असतात म्हणून 60 ने मल्टिप्लाय केलं प्लस सेकंड किती आहे 6 सेकंड. बरं 6 × 25 म्हणजे 300 आणि प्लस 6 म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली 306 व्हॅल्यू काय मिळाली सेकंड मध्ये मिळाली. ठीक, आता पुन्हा आपण काय फाइंड करतोय रेशो. आता फाइंड काय करायचं आपल्याला रेशो. त्याची फर्स्ट क्वांटिटी काय मिळाली बघा, कन्वर्जन केल्यानंतर व्हॅल्यू किती मिळाली 440 आणि ही टर्म काय मिळाली बघा 306 मिळाली. दोघांची युनिट सेम असेल याची गरज नसते. आता बघा कशाने भाग जातोय बघू आपण, याला 4 ने भाग करूया. 4 ने पण नाही जाता येईल. ओके 2 ने भाग करूया 2 × बरं का 2 बेदोनच्या 0. ओके 2 मिनिट 2 × 1 2 × 5 10 2 × 3 6. म्हणजे 2 ला 2 इथं काय झालं कॅन्सल झालं. व्हॅल्यू किती मिळाली 220/153. 153 प्राईम नंबर आहे त्यामुळे इथून पुढे भाग जात नाही. इथं आपण रेशो, मग रेशो आपल्याला काय मिळाला 220/153 220/153. अशा प्रकारे काय आहे नंबर, अशा प्रकारे आपल्याला रेशो मिळाला. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेजेस ॲज रेशोज इन द रिड्युस्ड फॉर्म. म्हणजे आपल्याला काही पर्सेंटेजेस दिलेली आहे तर त्याचं आपल्याला रिड्युस्ड फॉर्म मध्ये आपल्याला सोडवायचं. ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन 1 सोडवलं होता त्याच प्रकारे सोडवायचं. ठीक आहे, मग त्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे बघा 75 ॲज 100 ह्या दोन टर्मचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे रेशो. डायरेक्ट दिलाय टर्म म्हणून आपण डायरेक्ट लिहा काय लिहायला आपल्याला रेशो. मग रेशो इज इक्वल टू 75 अपॉन व्हॅल्यू काय आहे 100 आहे. काय आहे 100 आहे. ठीक आहे, बरं मग इथे व्हॅल्यू काय म्हणता येईल बघा आपल्याला. आता 75 75 आणि 100 कोणत्या संख्येच्या पटीत आहे 25 च्या पटीत आहे. तर 25 गुणिले बरं का 3 25 3 75 आणि 25 × 100 कॉमन मल्टिपल 25 ला 25 काय झालं इथं कॅन्सल झालं आणि व्हॅल्यू किती मिळाली 3/4. हा काय मिळतो आपल्याला रेशो. हा काय लिहिता येईल आपल्याला 3 ॲज 4. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल. आता आपण सेकंड त्यामध्ये आपण बघूया. सेकंड काय दिले व्हॅल्यू आपल्याला तर 44 ॲज 100. बरं का 44 ॲज व्हॅल्यू काय दिले 100 दिले. ठीक आहे, पुन्हा आपण काय करणार त्याचा आपण रेशो लिहिणार. मग रेशो इज इक्वल टू पहिली संख्या कोणती आहे 44 अपॉन 100 आहे. बरं का आता 44 ला कशाने भाग जाते 44 ला 100 4 भाग जाते 4 × 4 = 4. मग पुन्हा 4 गुणिले 25 25 × 100 असते. कॉमन मल्टिपल 4 ला 4 काय झाला इथं कॅन्सल झाला आणि 11 अपॉन म्हणजे आपल्याला हा रेशो मिळाला. कारण 11 ला पूर्ण कोणत्या संख्येने भाग जात नाही. 11 ॲज काय लिहिता येईल आपल्याला 11 ॲज 25. अशा प्रकारे आपल्याला नंबर मिळाला. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट नंबर आपण बघूया. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय दिले बघा 6.25%. तिसरं एक्झाम्पल दिलं. एक्झाम्पल काय दिलं बघा 6.25%. 6.25%. ठीक आहे, बरं मग आपल्याला दिलेली जी टर्म आहे ती पहिल्यांदा आपण लिहूया 6.25%
म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल आपल्याला 6.25/100 म्हणजे आपल्याला रेशो आपल्याला मिळाला बरं का रेशो काय मिळाला 6.25/100. आता सिम्प्लिफाय करायचं असेल तर हे दोन डेसिमल पॉईंट आपल्याला घालवायचे. डेसिमल पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला बघा दोन डेसिमल पॉईंट आहे म्हणून 6.25 ला किती मल्टिप्लाय करतोय 100 बरं का. आणि इथं 100 ऑलरेडी डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला 100 ला मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटरला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय आपण 100 ने मल्टिप्लाय करतोय. लक्षात घ्या ह्या 100 ने 6.25 ला गुणल्यानंतर इथले जे दोन दशांश चिन्ह आहे ती निघून जातात आणि किंमत किती मिळते 625 मिळतात. 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे दोन डेसिमल पॉईंट कॅन्सल झाले आणि व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथं 625. आता सिंपली सोडवण्याची मेथड बघ काय इथं 100 आहे. 100 च्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 25/4 या 100 च्या ठिकाणी आता इंटू साइन दिलं तर आपण 25 च्या ठिकाणी 100 च्या ठिकाणी पुन्हा असं लिहिता येईल आपल्याला 25/4. आता अजून सिम्प्लिफाय केलं 625 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 25 चा वर्ग आहे म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला 25 गुणिले 25 किंमत किती असते 625 असते. ही टर्म पुन्हा एकदा आपण रिपीट काय लिहिता येईल आपल्याला 25/4 25/4. इथं सिमिलर टर्म कॅन्सल होते 25 ला न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल त्या 25 ला 25 कॅन्सल व्हॅल्यू आहे 1/4 इंटू यामधलं 4 1/4 इंटू 4 व्हॅल्यू किती मिळाली 16 मिळाली बरं का. हा आपल्याला फायनली रेशो आहे. रेशो 1/16 काय लिहिता येईल आपल्याला 1/16. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा 52x 100. सो आपण रेशो घेतो मग रेशो काय आहे बघा 52/100. ठीक आहे याचा कॉमन मल्टिपल कोणता येतो बघा दोन्ही संख्याला कोणत्या संख्येने भाग जातो 4 ने भाग जातो 4 गुणिले 4 1 4 1 बरं का 4 3 12. ओके आता 4 गुणिले इथं 10 4 2 8 इथं 10 10 8 2 2 वरती 0 20 4 5 20. मग इथं कॉमन मल्टिपल जो आहे तो काय होणार आहे 4 ला 4 न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय झालं कॅन्सल झालं. मग आणखी मग आपल्याला रेशो मिळतो काय रेशो मिळतं 13/20. काय लिहिता येईल आपल्याला 13/20 अशा प्रकारे काय मिळाला रेशो. नंतर पुन्हा पुढची टर्म लास्ट एक्झाम्पल किती आहे बघा याच्यामधलं 0.64%. ठीक आहे बरं मग 0.64% म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला 0.64% तर जो रेशो आहे तो रेशो आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल काय लिहिता येईल बरं आहे का तर 0.64/100. ठीक आहे त्या अगोदर जसं एक्झाम्पल सोडवलं होतं त्याच प्रकारे सोडवायचं आहे 0.64 ला डेसिमल पॉईंट जाण्यासाठी किती मल्टिप्लाय करायला पाहिजे 100 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. हे 100 ऑलरेडी आहे न्यूमरेटरला 100 ने मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला पण कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे 100 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. हे 100 इंटू 0.64 व्हॅल्यू किती मिळणार 64 अपॉन आता इथे व्हॅल्यू काय मिळाली हे 100 इंटू 100 मिळाली. ठीक आहे बरं आता पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करूया बघा इथं व्हॅल्यू किती आहे 64 आहे अपॉन 100 च्या ठिकाणी 25 इंटू 4 सिमिलर पार्ट 25 इंटू 4 100 च्या ठिकाणी 25 चौक 100 100 च्या ठिकाणी 25 चौक 100. आता 4 ने 64 ला भागले 4 1 4 1 4 म्हणजे 2 4 सम 24. आता रेशो काय राहिला बघा आता पुन्हा इकडे लिहितो रेशो. ठीक आहे तर रेशो काय राहिला बघा इथं तर इथं 16 अपॉन 25 इंटू 4 पुन्हा 4 ने भाग जातो 4 1 4 4 1 16. आपल्याला फायनली आपल्याला इथं रेशो मिळेल कसा रेशो मिळेल बघा 4 अपॉन 25 इंटू 25 620. मग 4 ने भाग जात नाही म्हणजे हा आपल्याला फायनल रेशो मिळाला और काय म्हणतात आपल्याला 4/620. क्वेश्चन नंबर 5 काय बघा कन्वर्ट दी फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. म्हणजे आपल्याला रेशो दिलेले आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं. ठीक आहे त्यानंतर पहिले एक्झाम्पल काय आहे बघा 15/25 आपण म्हणतो. ठीक आहे बरं आता आपल्याला याचं जे पर्सेंटेज आहे याचा असणारा जो रेशो आहे तो रेशो आपल्याला काय मिळेल 15/25 आणि त्याचं पर्सेंटेज किती आपल्याला माहिती आहे का नाही ते कशाने रिप्रेझेंट करूया x म्हणून आपण काय घेतलं बघा याचा रेशो काय दिला त्या दोघांचा नंबर 15/25 आपण म्हणतो. त्याचं पर्सेंटेज काढायचं पर्सेंटेज आपल्याला माहिती आहे का नाही म्हणून काय घ्यायची व्हॅल्यू x% म्हणायचं काय म्हणायचं बघा x% म्हणायचं. त्यानंतर पुन्हा आपण काय करतो बघा 15/25
25 आपण म्हटलं इज इक्वल टू x%, म्हणजे x आपण पर्सेंटेज म्हणजे कशाने डिवाइड केलेलं असतं, 100 ने डिवाइड केलेलं असतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. x × 25 पहिली काय मिळेल 25x, x × 25 25x. ठीक आहे. आता 15 × 100 बरोबर 15 × 100 ॲज इट इज. मग x इज इक्वल टू पहिली काय मिळाली हे 15 × 100 आणि हे 25 मल्टिप्लाय होतं. पलीकडे गेल्यानंतर काय झालं डिवाइड. 25 न भागाला व्हायचा. 25 × 25 25 चोक 100. मग x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. किती मिळते बघा हे 15 × 4. मग x ची व्हॅल्यू किती मिळाली 15 चोक 7 म्हणजे 60%. x कशामध्ये रिप्रेझेंट होतं पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये. आणि इथे व्हॅल्यू आपल्याला मिळाली 60% मिळाली. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल ॲज इट इज आहे. बघा काय व्हॅल्यू आहे बघा 47 ॲज 50. 47 ॲज व्हॅल्यू किती आहे 50. ठीक आहे. मग सेम पार्ट आपण रिप्रेझेंट करायचं. काय म्हणायचं बघा 47/50 इज इक्वल टू काय म्हणायला पाहिजे बघा आपल्याला इथं x%. काय म्हणायचं x%. म्हणजे व्हॅल्यू 47/50 इज इक्वल टू हे x व्हॅल्यू काय घ्यायची 100 घ्यायची. काय घ्यायची 100. पुन्हा सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणा करायचा आहे. 15x व्हॅल्यू किती मिळते 50x. 15x 50x इज इक्वल टू आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 47 × 100. ओके बरं. मग व्हॅल्यू काय मिळाली बघा. मी तर पुन्हा x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला पर्सेंटेज काढायचा. 47 × व्हॅल्यू काय मिळेल इथं 100 आणि अपॉन व्हॅल्यू काय मिळेल 50 मिळेल. 0 ला 0 कॅन्सल झालं. 5 × 5 5 2 10. मग x ची व्हॅल्यू किती मिळाली हे 47 × 2 म्हणजेच x ची व्हॅल्यू 47 × 2 7 2 14 14 4 च्या गेले 1 आणि ब्रॅकेट 2 चोक 8 आणि 1 94%. अशा प्रकारे. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 7/10. सो आपण काय घेतात नंबर 7/10 इज इक्वल टू पर्सेंटेज मध्ये कन्वर्जन करायचं म्हणून काय आपण म्हणलं x%. सेम करा 7/10 इज इक्वल टू x% म्हणजे काय झालं x/100. क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 × x व्हॅल्यू काय मिळाली 10x मिळाली. आता काय येणार टर्म सांगा बघू इथं 7 × 100 7 × 100 व्हॅल्यू मिळाली. मग x इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे 7 × 100/10. 0 ला 0 गेलं. x ची व्हॅल्यू किती मिळाली 7 × 10 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे 70% येणार. किती येणार 70% येणार. ठीक आहे. अशाच पद्धतीनं ठीक आहे. पुढचा एक्झाम्पल आपण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे 546/600. ठीक आहे. मग सेम पार्ट घ्यायचा. काय घ्यायचा 546/600 चं कन्वर्जन कशा पर्सेंटेज मध्ये करायचं इज इक्वल टू काय म्हणायचं x% म्हणायचं. 546 अपॉन व्हॅल्यू किती आहे 600 इज इक्वल टू x/100 आपण म्हणायचं. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 600 × x 600x इज इक्वल टू 546 × व्हॅल्यू काय आली 100 आली. मग x इज इक्वल टू 546 × हे 100 आणि हे अपॉन व्हॅल्यू किती मिळेल आता 600. मल्टिप्लाय होतं पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होतं. 0 ला 0 गेला या 0 ला 0 गेला. मग x ची व्हॅल्यू किती आली बघा 546 अपॉन व्हॅल्यू काय असेल 6 असेल. आता 6 भागवलं बरं का 96 54 6 1 91%. अशा प्रकारे झालं. लास्ट क्वेश्चन काय बघायचं 7/16. सो काय लिहिणार बघा आपण 7/16 इज इक्वल टू x%. मग काय लिहायचं पुन्हा 7/16 इज इक्वल टू हे x/, व्हॅल्यू काय मिळेल इथं 100 मिळेल. ठीक आहे. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 × x व्हॅल्यू काय मिळेल 16x इज इक्वल टू व्हॅल्यू 7 × 100. ठीक आहे. मग पुन्हा व्हॅल्यू आपल्याला कशाची काढायची आहे x ची काढायची. मग x इज इक्वल टू 7 × 100/60. बरं का. मग आता आपण इथं भागवलंय बरं का. तर 7 तर 16 भाग जाणार नाही. 16 ने 100 ला भागवलेलं आहे. 16 × 16 16 96. आता 96 म्हटल्यानंतर राहिले 100 मधून 96 गेले 4 राहिले. 4 ला पूर्ण भाग जाते का नाही जात. 4 वरती आपण काय करायचं आपण 0 घ्यायचं. बरं किंमत किती झाली 40 झाली. आता 16 ने भागवलं 16 दुनी 32. 40 मधून 32 गेले किती राहिले 8 राहिले. बरं का. आता दशांश चिन्ह दिले म्हणजे आता पुन्हा 0 घेतला 16 पंचे 80. अशा प्रकारे किंमत मिळाली. मग x इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल बघा 7 × 6.25. मग x इज इक्वल टू 7 5 35 मल्टिप्लिकेशन घेऊ 35 अशी 5 ह्याचे गेले 3 7 2 14 14 आणि 3 17 17 अशी 7 ह्याचे गेले 1
7 सत्क 42, 42 आणि 1 43. आता 2 दशांश चिन्ह द्यायला पाहिजे, इथे दशांश चिन्ह दिलं, आलेली किंमत कशाची आहे? पर्सेंटेज. म्हणजे आपल्याला या रेशोचा आपल्याला पर्सेंटेज आपल्याला इथं 43.7